आपण एन्जॉय करतोय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन होईल. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं तसेच प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. व पहिलाच बॉल फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा श्री गणेश होत असताना आपण पाहतो. धावसंख्या 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. ओमकार हा गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. पहिलं षटक पिवंत षटक घेऊन आलाय. सलामीची जोडी साजेश आणि विनोद या दोन खेळाडूंना आपण पाहतोय. 4 षटकाचा सामना सकाळच्या सत्राला सुरुवात झाली. 11:04 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. याच्याकडे लक्ष असू द्या. पहिले 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटाच्या आत संपवायचे. हो, यावेळी स्टेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वन बाउन्स चेंडूची अडवणी केली जाईल. वाईडिश लॉंग हॉपला राहुल तैनात आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल डबलने तर खेळ चालू असताना आपण पाहतो. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 बॉलचा वाजवी खेळ झाल्यानंतर धावसंख्या 2 बिनबाद अशी सुरुवात खेळणे टीमची आपल्याला पाहायला मिळते. मोठी टीम आपला 12 खेळाडू असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ओमकार ओव्हर द विकेटने क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. टप्पा खाल्यानंतर चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपर हनुमान फडके आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आणि त्यानंतर मात्र तिसरा बॉल डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ओमकार या गोलंदाजाची. हो, यावेळी देखील लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्वमध्ये खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघ पुढे जात असताना आपण पाहिल. टोटल 3 धावा धावा फलकावरती. अगदी शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खेळणे टीमची आपल्याला पाहायला मिळते. ओमकार आणि गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी. पिवंत षटक अगदी चांगलं हाताळलं जाते. हो, यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. मोठा फटका लगवायचा होता. 8व्या बॅटने गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये खेळाडू तैनात होते परंतु उलटा झेल तिथे अवघड बनवला आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो. टोटल 5 धावा धाव फलकावरती लागलेत. 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर चांगली गोलंदाजी ओमकार नावडेकर या गोलंदाजाची आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पिवंत षटक कशा प्रकारे हातलावं याचं ज्वलंत उदाहरण देत असताना ओमी आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 चेंडूचा वाजवी खेळ झाल्यानंतर पिवंत षटक. अगदी पिवंत षटकामध्ये इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्नामध्ये अगदी मोठे पटके मारू दिले नाहीत ओमकार नावडेकर या गोलंदाजाने. त्याचं कारण एकच की मैदानाच्या आतमध्ये लेंथ आणि ॲक्युरेसी नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं गोलंदाज ओमकार या गोलंदाजाचा आपण पाहतो. अंतिम बॉल ऑफ दी ओव्हर. शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज राहील गोलंदाज. हो, यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट रिझर्वमध्ये खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना खेरणे टीमने बनवल्या बिनबाद 6 धावा धाव फलकावरती. करत असताना खेळणे टीमने बनवल्या टोटल 6 धावा बिनबाद अशी सुरुवात. शांत सावध पवित्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र दुसरं षटक घेऊन संघाचा कॅप्टन केतन उलवेकर हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिल्या षटकाच्या अखेरीस मोठे फटके मारू दिले नाहीत. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम ओमकार नावडेकर या गोलंदाजाने केलं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. आता केतन उलवेकर कडे जबाबदारी आहे. इथून कशा प्रकारे गोलंदाजी राहील हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज तयार. हो, यावेळी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न सोडून दिलाय. चेंडू जाईल सरळ विकेट किपर हनुमंत फडकेच्या हातामध्ये. हा बॉल देखील डॉट फेकला जातोय. मोठे फटके कुठेतरी मारू देत नाहीत. सकाळचं सत्र म्हटलं की थोडंसं ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रभावित करतो. इथून त्याचा फायदा उचलत असताना मोरबे टीम आपल्याला पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमारेषा पार. पहिला चौकार दुसऱ्या ओव्हरमध्ये केतनवर हल्ला बॉल केला जातोय.
4 धाब्याने अकाउंट फ्लाय होईल. टोटल 10. खूप टप्प्याचा बॉल होता. 8व्या बॅटने अगदी डीप स्क्वेअर रिझन मध्ये चेंडूला पाठवलं. 4 धाब्यांकरता. पुढचा बॉल यावेळी स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अगेन्स्ट द स्पिन म्हणजे क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्नामध्ये बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चौकार मारल्यानंतर हा बॉल डॉट फेकला जातोय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना मोरबे टीमची. आपण पाहतो सध्याच्या घडीला एक चौकार जरूर आलाय परंतु धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 10 धावा. यावेळी स्टेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. दूरवरून खेळाडू येतील परंतु चेंडू जाईल वाईड. स्ट्रॉंग ऑफ क्लिअर करत सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. ओव्हर पिच बॉल टाकला होता. आता ओव्हर पिच बॉल वरती मात्र प्रहार केलाय फलंदाज विनोदच्या बॅटमधून. एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. व्यासपीठाला अगदी सलामी देणारा हा धमाका विनोदच्या बॅटमधून षटकार पाहिला आपण. यावेळी लोअर फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन पिक करू शकला नाही विनोद. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन तुमच्याकडे हवं गोलंदाजी करत असताना आणि ते व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतो केतन उलवेकर या गोलंदाजाला. एक षटकार एक चौकार जरूरला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 6 होत्या. त्यानंतर मात्र थोडंसं महागडं षटक राहिलं. यावेळी देखील ऑन साईडला तडाखा. चेंडू जाईल सरळ लांब लचक हिट. षटकार. तर अशा रीतीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेत खेळणे टीमच्या. 22 बिनबाद अशी सुरुवात आपण पाहतो. पहिल्या षटकाचा विचार केला ओमकार नावडेकर या गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र केतन उलवेकरचं महागडं षटक राहिलं. 2 उत्तुंग षटकार एक चौकार. त्याच्यावरती हल्ला बोल केला विनोद या फलंदाजाने. चांगली बॅटिंग राहिली. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं धावा कमी आहेत. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण रवैया नक्कीच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विनोद आणि साजेश अशी ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र तिसरं षटक घेऊन संकेत भगतला प्राचारित करण्यात आले. संकेत भगत पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण आत्ता मात्र 11.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये खेळणे टीमने घातली. 22 ऑन अ बोर्ड विदाऊट लॉस बॅटिंग करत असताना खेळणे टीम. अधिरा 11 DCC मोरबे संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करत असताना आपण पाहतो. संकेतचा पहिला बॉल. यावेळी स्विच हिट केलाय. क्या बात आहे. कलात्मक शॉट गुणवत्ता सिद्ध केले. फलंदाज साजेशच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. सीमारेषा बाहेर बॉल मॅच बॉल आलेला आहे. स्विच हिट साजेशच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. पहिल्याच बॉलवरती संख्येचा खूप टप्प्याचा बॉल होता. टायमिंग प्रॉपर जुला शॉट थर्डमॅनला खेळाडू होता त्याला बीट करून चेंडू सीमारेषच्या पलीकडे 4 धाब्यांकरता. 4 धाब्या जरूर खेळणे टीमला मिळाल्या. टोटल 26 ऑन अ बोर्ड. यावेळी खूप टप्प्याचा बॉल क्रॉस द बॅट केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा पार. दॅट्स अ फ्लॅट अँड कडक हिट. षटकार. आता मात्र संकेतवर हल्ला बोल केला जातोय. साजेशच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय.
म्हणजे टोटल धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 32 ऑन बोर्ड, 32 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये टॉस गमावल्यानंतर चांगली सुरुवात इथून दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केली होती. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये कॉन्टॅक्ट झाला आणि चेंडू टप्पा खाल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची इथून समाप्ती होताना पाहायला मिळते. चौथा बॉल संकेतचा, इथून कमबॅक करावा लागेल संकेत आणि मोरबे टीमला. यावेळी देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, मिळतील सरळ 4 चौकार. आदरणीय विश्वास शेठ पाटील साहेबांचं इथं शुभागमन होते. अतिथी मंचावर आपलं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खेळणे टीमने बनवल्या टोटल 36 धावा. नक्कीच जरूर सांगेन पहिल्या षटक मध्ये 6 धावा फक्त खर्च केला होता ओमकार नावडेकर या गोलंदाज झाले. त्यानंतर मात्र केतनचं महागडं षटक राहिलं. टोटल 16 धावा केतनने खर्च केल्या. त्यानंतर संकेत गोलंदाजी मार्कवर आला आणि संकेतला 4 बॉलवरती 14 धावा त्याच्या गोलंदाजीवर काढण्यात आल्या. अगदी चांगली बॅटिंग हो. यावेळी देखील लेग ऑफ स्टिकला शपल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. अजून एक साजेच्या बॅटमधून तडाखा चौकार. वरती आक्रमण रवैया आता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद आणि साजेची चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावेच्या मधील टोटल धावसंख्या 40 या आकड्यावरती आपण पाहतो हो. यावेळी देखील खराब बॉल, निराशजनक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संकेत बगलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाही, चेंडूला फेकून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. सेकंड टियर मध्ये षटकार. आपण पाहतो खरं तर त्यांच्या गावामध्ये दुःखद निधन झालं होतं, तरी देखील अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिलेला संघ आपण पाहतो. क्रिकेटवर प्रचंड आवड, अगदी क्रिकेटला देव मानणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आपण केन्या टीमला पण पाहतो. दुःखद निधन जरी गावामध्ये झालं तरी देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिला, त्याबद्दल आम्ही या स्पर्धेच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. चांगली सुरुवात केन्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या अखेरीस टोटल 46 धावा धावफलकावरती. तर वैयक्तिक पहिलं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रणितला आपण पाहतो. इथून प्रणितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागील 2 षटक खूप महागडे राहिलेत. संकेतने 24 धावा खर्च केल्या, केतन उलवेकरने 16, ओमकारने 6. त्यामुळे आता मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये इथून धावा वाचवाव्या लागतील बोर्बे टीमला.
पहिलाच बॉल लेग स्टिकला सोडून जाणारा पंच राम पाटील सर आम्हाला इशारा करतायत की यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने संघ अजून पुढे जात असताना आपण पाहतो 47 ऑन अ बोर्ड. 47 धावा धाव फलकावरती अंकित केल्या जात असताना केने टीमच्या. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये धावा येणार नाहीत असं वाटलं होतं, परंतु खेळपट्टी फलंदाजांसाठी अगदी नंदनवन पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चेंडूची अडवणी करण्यात अपयश ठरले क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू सीमा पार चौकार. चार धावेच्या मदतीनं धावा फलक पुढे जात असताना आपण पाहतो टोटल 50 कंप्लीट 51 ऑन अ बोर्ड. यावेळी फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये फिल्डर तैनात राहुलला आपण पाहतोय. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं संघ 52 या आकड्यावरती. भलं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवत असताना केरळ टीम टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वाटेल आल्याने बॅटिंग करत असताना चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. या स्पर्धेमध्ये मला वाटते 50+ पार्टनरशिप ते पहिल्यांदाच आपण पाहतो. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि धाव फलकावर धावा 52 बिनगडी बाद. चांगली सुरुवात केरळ टीमची आपण पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळी देखील टप्प्याचा बॉल गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. डेप स्क्वेअर ग्रीजर मध्ये चेंडू सीमा रेषा पार. मिळतील रन 4 चौकार. व्हेरी मच. धावसंख्या मात्र अगदी जलद गतीने सपाट्याने धाव फलकावर धावा वाढत असताना आपण पाहतो. अगदी धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फ्लाय होत असताना आपण पाहतो टोटल 56 ऑन बोर्ड. 56 धावा फलकावरती. प्रत्येक बॉलरवरती आता आक्रमण केलं जात आहे पहिलं षटक वगळता. अगदी दुसऱ्या षटकामध्ये केतनचं देखील महागडं षटक राहिलं, संकेतचं देखील महागडं आणि त्यानंतर प्रणित देखील महागडं ठरतोय. यावेळी देखील क्रॉस द बॅट केल्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास बॉल मिड विकेट रिझर्वमध्ये जाईल. चेंडू पकडतील फेकतील फेकी तितकीच चांगली, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे एकदा सरसावेल. टोटल धावसंख्या 58 धावा फलकावरती लागलेत. उर्वरित बॉल अजून 2 बॉल शिल्लक षटकातले आपण पाहतो. इथून टार्गेट सेट करणारे 2 बॉल इथून फेकले जातील प्रणितच्या माध्यमातून. टोटल 58 धावा फलकावरती अंकित केले जातात. अंश 11 किरणे टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात, अजूनही एकही विकेट्स गमावला नाही. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. अगदी फलंदाजाला अगदी नंदनवन अशी असणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचं शुभागमन आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये. आदरणीय अभिमन्यू जी पाटील साहेबांचं देखील शुभागमन आपण पाहतो. आदरणीय भास्करजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन आणि आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन. आणि शुभागमन होताच ठोकला षटकार. फलंदाज साजिदच्या बॅटमधून निघालेला हा धमाका षटकार. 6 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धावसंख्येचा विचार केला टोटल धावा फलकावरती लागले त्या म्हणजे 64 64 धावा. क्या बात आहे. चांगले टोटल उभारले पहिल्या सत्रामध्ये अंश लेवल खेळण्या टीमने. यावेळी देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधला खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतील. या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना एकही विकेट गमावलं नाही तो म्हणजे अंश 11 खेळण्या टीमने. आणि धावा फलकावरती बनवल्यात 66 आणि 67 धावांचं लक्ष ठेवले गेले ते अधिरा 11 DCC मोरबे या संघासमोर. टोटल आपण धावसंख्येचा विचार केला, वैयक्तिक केले आपण विचार केले तर साजिशाने विनोद जर आम्ही तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवू ज्या प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून स्कोर कार्ड आपण पाहतोय.
साजेशने 40 धावा केल्या आणि विनोद या फलंदाजाने 25 धावा कुठल्या. अगदी चांगला खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि 67 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे DCC मोरबे संघाला. इथून धावा संख्येचा प्रवास कशा प्रकारे राहील, का धावा इथून डिफेंड केल्या जातील, हे आपण सेकंड सत्रामध्ये ऐकूया. शेरो शायरी के बेताज बादशाह बाबू शाह के पास अपन चलेंगे. थँक्यू. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करणार आहोत. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती जरूर इथे करतोय. तर पाहुण्यांचा शुभ सन्मानाकडे आपण वळणार आहोत. माझे विद्यमान सदस्य अभिमन्यू पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपला यथोचित मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. स्पर्धेच्या वतीनं आपला शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जातोय. आदरणीय अक्षयजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण माझे विद्यमान सदस्य अभिमन्यू पाटील साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती करणार आहोत. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं तसंच मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि पाहुण्यांचा मान सन्मान इथे स्पर्धेच्या वतीने जरूर केला जाईल. तसेच यानंतर मी विनंती करेल की माझे विद्यमान उपसरपंच भास्करजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भास्करजी पाटील साहेब यावं. आपला देखील शुभ सन्मान आम्ही अतिथी मंचावरती केला जातोय. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि भारताची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती स्पर्धेच्या वतीने आपण इथे जपत आहोत. माझे विद्यमान उपसरपंच चिंद्रन भास्करजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. यानंतर आपण विनंती करू की दिलीपजी पाटील सरांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. दिलीपजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जातोय. माईची उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे केला जात आहे. तर दुसऱ्या डावाला इथून जरूर सुरुवात केली जाईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अंश 11 किरण टीमने टोटल 24 चेंडूचा वाजवी खेळ झाल्यानंतर धावा फलकावर धावा बनवल्या 66 आणि 67 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरेल तो म्हणजे अधिरा 11 DCC मोरबे संघ. इथून धावा संख्येचा पाठलाग कशा प्रकारे राहील, का धावा डिफेंड केल्या जातील हे आपण सेकंड सत्रामध्ये ऐकणार आहोत. शेरो शायरी के बेताज बादशाह बाबू शाह सरांकडे आपण बोलतोय. थँक्यू. चला वेलकम, स्वागत है. लवेश सर त्याच्यासोबत बघा मान्यवर अभिमन्यू पाटील साहेब आहे ज्यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज डोनेशन आहे. माजी सदस्य भास्कर पाटील साहेब माजी उपसरपंच त्यांच्याकडून 500. दिलीप पाटील साहेब यांच्याकडून मंडळासाठी 500. विश्वास दादा पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. 500 डोनेशन अक्षय दादा पाटील 555 चला सन्मान केला जाईल. सर्व मान्यवरच्या आलेल्या पाहुण्याचे हार्दिक स्वागत आहे, वेलकम. चला याच्या नंतरचा सामना लगेच दोघं संघाच्या केल्यानंतर
टॉससाठी संपर्क साधा सुनील सालुंके. राजा राणी घोट बालादादा तुम्हाला आले तरी या दादा मंचावर. बघा आता सन्मान चालू आहे. पाहुण्याचे अभिमन्यू पाटील साहेब, भास्कर पाटील साहेब, दिलीप पाटील साहेब, अक्षरदा पाटिल साहब यांचा हाथों यहाँ पर सम्मान किया जाएगा. लगातार देखिए बात करेंगे जो परंपरा रिवाज वो दिखने को मिलता है. वहाँ बड़ी टारगेट है. अंपायर मैन ऑन करिए. समय लिखिए भाई 11:30 है. फिर पहला गेंद कर रही है. 20 मिनट में आपको मुकाबला कंप्लीट करना होगा. चला बात करेंगे यहाँ पर अभिषेक आ जाए तो अभिषेक माली देखिए एक तेज तरार रफ्तार के सौदागर, लंबे कद के देखिए गेंदबाज और उनका सामना देखिए बल्लेबाज में हम देख सकते हैं. हनुमान एक ताकतवर बल्लेबाज और उनका साथ देने के लिए यहाँ पर संकेत है. हनुमान पड़ गए. ये देखिए स्लोअर गेंद में फंसा यहाँ पर अभिषेक माली. देखिए अंश 11 खेलने टीम है और बड़ी टारगेट के साथ देखिए पहला सफलता हाथ लगता है यहाँ पर. ये तो खासियत है इस टीम की. इस सिर पे बल्ले से नहीं गेंदबाजी पे भी भरोसा करते हैं और समस्या बना है यहाँ पर डीसीसी मोरबी टीम के लिए. हनुमान फड़के देखिए बात करेंगे का हार्ड हिटर बल्लेबाज है और अभी से पहला विकेट गवाते ना हनुमान फड़के का. और समस्या है आज टीम में कहीं प्रमुख खिलाड़ी भी नहीं है. दिक्कत बनेगा, मुश्किल बनेगा जिसे विकेट अगर 2-4 यहाँ पर गिरते हैं. बहुत बढ़िया. देखिए हमारे देखिए प्रमुख अतिथि मान्यवर से सभी की तरफ से हम डोनेशन देख सकते हैं. आलेला सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक पण थोडासा कमी आहे, त्यांचं पण स्वागत आहे. ऑनलाईन पर जेवढे पैसे जुळले त्यांचं पण स्वागत आहे. प्राप्त डिजिटल लाईव्ह आहे, क्लिअरिटी क्वालिटी डीजे जयस. चलिए यहाँ पर देखिए राकेश पाड़ेकर है, बहुत बढ़िया अच्छे ऑलराउंडर से कमाल का स्वीप खेलते हैं. कमाल की देखिए लेफ्ट में गेंदबाजी. थोड़ा सा देखिए बात करेंगे दिक्कत है अभिषेक यही बन रहा है. बहुत सारे देखिए खिलाड़ी आज बेकार की ज़िंदगी नहीं जी रहे हैं. सिर्फ क्रिकेट पर फोकस नहीं, अपने लाइफ पर फोकस करते हुए, और होना ही चाहिए. चाहे जॉब की बात कर लीजिए, चाहे नो बिजनेस की बात कर लीजिए, घर की जवाबदारी जिम्मेदारी. चला लगेज टॉच खेला चलिए. नेक्स्ट मैच है राजा रानी घोट है. चला राजा राणी घोट संघाचे कर्णधार, पालेश्वरी पाले बुद्रुक संघाचे कर्णधार. या लगेच दोघा संघाचे कर्णधार. चलिए तो जितनी भी यहाँ पर बात करेंगे अंसिलवन टीम के, अगर कोई अतिथि मोरबी टीम के कोई अतिथि पाहुणे आए हैं तो निश्चित रूप से आइए. वीआईपी डैश में वेलकम स्वागत है. अगला मैच में देखिए जितनी भी कोई मेहमान से लबिश बात करेंगे ना, ऐसे ऐसे चेहरे समाज के आते रहते हैं, टीम में जुड़े रहते हैं, उससे गुजारिश देना चाहेंगे आइए हमारे वीआईपी डैश में वेलकम, आपका स्वागत है. बहुत बढ़िया. देखिए लेन देखिए वेरिएशन दिखाते हुए लेन को आगे रखा था लेकिन स्वीप खेलने गए यहाँ पर बल्लेबाज. बैटर की बात करेंगे तो यहाँ पर राहुल बल्लेबाज हैं, लेकिन अभिषेक माली अंशुल कहा जाए तो निश्चित रूप से विद्यमान सरपंच सुरेश दादा माली देखिए, और उतनी सपोर्ट एक मेंटर मैनेजर की भूमिका संदीप दादा माली. चलिए दोनों टीम के चलिए मैडन ओवर निकाले भाई. एक बार जोरदार ताली भाई यहाँ पर अभिषेक माली. देखिए लंबे कद के गेंदबाज है और यूं ही अमिताभ बच्चन फेमस नहीं हुए थे भाई बॉलीवुड की दुनिया में, क्योंकि लंबी कद का फायदा मिलता है. लेन गेंद डाले, स्लोअर गेंद डाले, फुल लेन डालें. जो हमारे साथ इस वक्त तेजी से पर स्कोरिंग में है ना, इन्हें भी यही फायदा मिलता है. तेजस बढ़िया. देखिए फिटनेस, उन्होंने फिटनेस पर ध्यान दिए हैं. अच्छी बात है, फिटनेस बहुत जरूरी है. लंबी कद के गेंदबाज को क्या फायदा रहता है आपको बता देता हूँ एक शॉर्टकट में आपको. अमिताभ बच्चन आपने देखा होगा बॉलीवुड में, जयप्रदा के साथ भी आए हिट, रेखा के साथ भी आए हिट, लंबे कट के हीरो नहीं थे, और मीनाक्षी जैसे उनके सामने आई फिर भी हिट. लंबे कद होने से एडजस्ट हो जाता है. वहीं देखिए अभिषेक ने अपनी गेंदबाजी में एडजस्ट किया और तेजस आमचे सोबत है. चला टायमिंगवर लक्ष ठेवा दादा. 11:30 पर पहला बॉल पडला होता. आता बघा 4 मिनिट. बहुत बढ़िया. देखिए अभिषेक की बात करेंगे, 4 मिनट का समय लिए.
आलेल्या सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत है। जेवढे पण प्रेक्षक है, अभिषेक मानो के चिंद्रन पर आ जाना इस नदी के किनारे, मानो कि साउथ अफ्रीका में क्या न्यू पार्क में पहुंच गए। चारों तरफ देखिए पेड़ हम देख सकते हैं, हरियाली, और उसके साथ देखिए सामने की पहाड़ी। ये नज़ारा दर्शाता है साउथ अफ्रीका में जाओ तो ऐसा नज़ारा रहता है, लेकिन ये बहुत बड़ी चूक है। दिल गलती कर बैठा है। लालचंद गावन सर देखिए, लालचंद गावन सरचा बघा फक्त स्टाइल। कहते ना शेर है भाई, घास नहीं खाता है। आज भी दौड़ रहा है KTH भागलौड़िया बड़ा टीम की तरफ से। देखिए बात करेंगे, बल्ले से रन था यहाँ पर 22 से उसके बाद चौके थी। निस्संदेह था, इसलिए हमने जिक्र किया कि बल्ले से थे या 22 से। कभी कभी हल्का एज लेकर जाता है तेजेश पाड़ेकर देखिए हमारे साथ है। चलिए वाइट का इजाफा देखिए, तेजेश पाड़ेकर देखिए, ये ज़्यादातर मुझे लगता है बोलते नहीं हैं लेकिन करते हैं। जास्ती बोलायच्या नहीं, फक्त करायच्या। और हमारे अच्छे दोस्त हैं राहुल पाटिल देखिए, उनका भी वेलकम स्वागत है। पाड़ेकर ते बोलला मी कडू पाड़ेकर चिंद्रन बोलायचे गेला तरी पाटील आहे बाबा, रामदादा पाटील आहे। बिस्ता फूड प्राइवेट लिमिटेड छक्का देखिए लालचंद गावल सर, क्या बात है। मानो कि माइकल जैक्सन का अभी याद दिला नहीं भाई, लालचंद गावन सर है। लालचंद गावन सर, चलिए टीजी अगर थोड़ा बजेगा तो लालचंद गावन सर और मूड में आ जाते हैं। अनिकेत पाटिल है, अभिषेक है, अभिषेक कड़ू थोड़ा जुल्फे को इस बार लाल करिए भाई, लाल रेड है। क्या सोच को लेकर गया है, यही मुझे लगता है अपील हो रहा है। हाँ वही दर्शा रहे हैं, लेकिन अंपायर जब सहमत होंगे, दोनों अंपायर बातचीत करेंगे। लेकिन खिलाड़ी बता रहे हैं, लेकिन नजरें कभी कभी खाती है धोखा, चाहे खिलाड़ी की हो चाहे अंपायर की हो। लेकिन देखते हैं, अंपायर तो यहाँ पर बातचीत कर रहे हैं, तीसरी अंपायर की सहायता लिए हैं। अगर तीसरी अंपायर की अगर यहाँ पर कुछ कैमरा पूरी तरह से नहीं पहुँच पाते तो फिर ऑन फील्ड डिसीजन आपको रखना होगा। लेकिन देखते हैं, पहले चलते हैं तीसरे अंपायर की तरफ। अंपायर बैट कट है ना, ये तो क्लियर है बैट कट है, सिर्फ ही चेक करना है कि गेंद नीचे डीप हुई है या सूज से लगाए, बरोबर ना। हाँ लालचंद गवन सर बोल रहे हैं। चला ग्राउंड पर गेंद गिरा है देखिए, उसके बाद सूज को टच होकर उछला है। चलिए नट आउट है बैटर, यह लाइव में दिखाया गया होता है। मैं यही बात बताया, नजरें धोखा खाती है। कभी कभी सोच के देखिए एकदम साइड, कहते ना पर्दे के गिरता है ना, कभी कभी साइड में देखिए टप्पा खाकर पर्दे को टच होता है, हमें लगता है 6 है, लेकिन जब चेक किया जाता है बाउंड्री आता है। तो मानो ये वही डिसीजन था। नहीं अभिषेक देखिए क्या है, पूरी अच्छे तरह से समझाना पड़ता है। टारगेट की बात करेंगे, टारगेट से 67 का टारगेट से तैयार अभिषेक पर गेंदबाज से। इस बार देखिए ऊंचाई तो भरी है और लंबाई भी ले ली शायद है। लालचंद गावन सर का इशारा देखिए, झलक 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 दिखला जा चरण। चलिए बहुत बढ़िया, देखिए पर चेक किया जा रहा है थोड़ा सा, फिर से फार बड़ा टारगेट है 67 देखिए, लेकिन DCC मोरबी टीम का आ जाए तो। चलिए फिर यहाँ पर गेंदबाज सेफ है, आगे चलना पड़ेगा। यहाँ पर शैलेश दादा माली देखिए बात करेंगे, प्रदीप सेठ माली ये जोड़ी देखिए बात करेंगे। और टीम को हमेशा देखिए जो सपोर्ट, एक मेंटर, एक कोच है संदीप दादा माली। आइए तो आइए, भैया बेटा वेलकम स्वागत है। चलिए बहुत अच्छा गेंद देखिए, क्लव फटके सर देखिए, आवाज करने का चाहे तो हमारे काका भी निश्चित रूप से सुनील गोंदली सर
काका मात्र लेचे ने वेलकम स्वागत है। नहीं देखिए बात करेंगे अजी तो हम करीब है हमारे कमेंटेटर हैं टीम के पैकर ओनर लेकिन पूरी गांव की सपोर्ट हमेशा रहता है ग्रामीण का चाहे तो पूरी गांव देखिए। चलिए अंपायर ने नो बॉल तो कॉल कर दी है लेकिन से अब देखना होगा आने के देखिए हमारे साथ में हैं बहुत बढ़िया पहचान हमारे बिस्टा फूड्स प्राइवेट लिमिटेड है। अब जय देखिए नाश्ता के साथ है अब डीजे पर आते हुए जैसे नाश्ता यहाँ भी कर सकते थे कुछ स्पेशल मंगा गया था उनके लिए। कुछ स्पेशल नहीं जैसे मजा करते हुए निश्चित रूप से बहुत बढ़िया रहे अच्छे हमारे ऑपरेटर हैं क्योंकि इडली देखिए सांभर चटनी कहीं गिरना चाहिए यहाँ पर मंडप पर इसलिए थोड़ा पीछे जाकर नाश्ता किया गया। अन्ना का सांभर चटनी बहुत फेमस है। अब मजा आएगा डीजे जैस आ गए हैं नहीं आजकल देखिए इसलिए टूर्नामेंट में देखिए इतना आसान नहीं रहता है 67 का यहाँ पर टारगेट है। देखिए जिन्होंने डोनेशन देना है इनकी तारीफ करना चाहूँगा अभी वीआईपी डैश में। चलिए टॉस के लिए देखिए बहुत देरी हो रही है यहाँ पर नहीं तो मुकाबला देखिए 4 ओवर की जगह 3 ओवर रहेगा अगर जो कप्तान उपस्थित रहेगा। अगर दूसरी कप्तान आने में देर लगाते हैं फिर उपस्थित कप्तान को जाएगा 12 गेंद देखिए जीत की बात करेंगे। अब 47 की जरूरत है। आइए चलिए सुनील दादा सोलंकी देखिए आ चुके हैं लंबी समय से कप्तानी और एक अच्छे ऑर्गेनाइजर बाला दादा धुमाल के साथ है अपनी टीम को भी बैलेंस बनाए रखे हैं और अपना प्रतियोगिता को भी आने वाला 22 को हमें वही याद आया 21 से लेकर देखिए बात करेंगे 24 तक है। प्रशांत दादा मात्रे देखिए मनोज दादा उल्लू कर देखिए मनोज दादा मात्रे देखिए बात करेंगे मनोज दादा मात्रे प्रशांत दादा मात्रे देखिए इस वक्त है। चलिए यहाँ पर टॉर्च किया जाएगा टॉर्च के लिए गुजारिश करना चाहेंगे जीवन दादा पाटिल से जीवन दादा पाडेकर प्रमुख पाहुणे जीवन दादा पाडेकर त्यांच्या हाताचे टॉर्च केला जाईल। चलिए यहाँ पर देखिए डोनेशन बहुत बढ़िया देखिए 500 2000 1000 और ये डोनेशन देखिए बात करेंगे इतना अच्छा प्रतियोगिता टॉर्च है अपील। हाँ यहाँ पर हम सामने थे थोड़ा सा हल्की सी ऑप्शन के बाहर था शायद उसका संदेह डाउट है अंपायर क्योंकि आजकल पिचअप लाइन देखा जा रहा है साजिश अगर हल्की से और अंदर होती तो मुझे लगता है शायद अंपायर का उंगली उठ सकता था। अंपायर भी बता रहे हैं शायद हमें भी यहाँ से वही दिखाई दे रही थी शायद ऑप्स्टम को आखिरी में छोड़ लेकिन जो पिचअप लाइन रहता है वो देखा जाता है हल्की सी ऑप्स्टम था पीछे इसके कारण बच गए बाल बाल लेकिन बहुत बढ़िया टॉर्च यहाँ पर जीते हैं मनोज मात्रे देखिए प्रशांत मात्रे। चलिए पालेश्वरी पाले बुद्रुक के अगर कोई अतिथि मेहमान पाहुणे आए तो आइए और वहीं देखिए राजा रानी घोट के भी अगर कोई अतिथि मान्यवर आए बहुत ही अच्छा देखिए यहाँ पर लाजवाब धुन और धुन देखिए मचाएगी धूम।
संकेत देखिए बात करेंगे यहाँ पर बल्लेबाजी में। संकेत भगत देखिए बड़ा विकेट से। अब केतन उल्लेकर देखिए बल्लेबाजी में उतर चुके हैं। हार्दिक पांड्या की लोग इनकी लोग देखिए जो हेयर स्टाइल बात करेंगे इस वक्त देखिए पूरे ट्रेंडिंग में यहाँ पर से हार्दिक पांड्या देखिए नई लुक के साथ है एशिया कप में देखिए। और उसके बाद केतन उल्लेकर रहे हैं टेनिस करियर में देखिए यहाँ पर देखिए वाइड लाइन देखिए यहाँ पर से जहाँ पर पिच अप किया उसके बाद गेंद देखिए इंस्विंग हुआ। थोड़ी सी देखिए नाखुश नाराजगी जता रहे हैं लेकिन अंपायर करीब हैं बेहतर जानते होंगे हम बहुत दूर से हैं। बाल बाल बचे अगर बल्ला ना छूता तो फिर और कुछ होता शायद अंपायर की तरफ बड़े बढ़ सकते थे। 3 ओवर कंप्लीट है और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 29 रन। लेकिन अभी देखिए बात करेंगे जिसमें 6 गेंद बचा है और जीत के बात करेंगे 38 का जरूरत है। बहुत दूर रह गए। बड़ा अच्छा समय में चल रहे हैं लेकिन ये ओवर 20 मिनट में देखिए कंप्लीट करना होगा। बहुत बढ़िया देखिए बात करेंगे अंश 11 करने टीम में पहला मैच सुबह का मुकाबला। बाला दादा धुमाल देखिए बात करेंगे पिताश्री आइए दादा यावा मंचावर वेलकम स्वागत है। और ये चलिए भाई छक्का आता हुआ यहाँ पर से लेकिन आने में लालचंद गावन सर बहुत देर हो चुका है क्योंकि जिस तरह से अभिषेक माली ने गेंदबाजी की ना मानो के मैडन ओवर के साथ लेके साजिश माली और विनोद के देखिए और जो तो जोड़ी देखिए टूटने का नाम नहीं लिया पर है। 40 रनों का इनिंग्स रहा साजिश माली की बात करेंगे और उसके बाद है अभिषेक माली। ये दो कहते हैं उल्लेकर का कोशिश जारी है लेकिन वक्त बता रहा है अभी भी यहां पर खेलने टीम भारी है। अगर और 4 छक्के लगाएंगे तो फिर इतिहास रचेगा भाई। चलिए यहां पर बात करेंगे 4 गेंद पर 4 छक्के की जरूरत है। निकेश गढ़गे देखिए रफ्तार के सौदागर विश्वजीत ठाकुर के चाहते और उनके साथ देखिए बात करेंगे अतुल खड़ू छोटा तीर करता है घाव गंभीर लेकिन केतन उल्लेकर देखिए बात करेंगे कोशिश बड़ा अच्छा की लेकिन जो अभिषेक माली की कोशिश और उससे पहले जो साजिश माली की बल्लेबाजी राकेश पाडेकर भी देखिए निकेश गढ़गे देखिए बात करेंगे यहाँ पर से रफ्तार गति ये देखते हैं क्या बोनस के रूप में यहां पर बनेगा भाई। बोनस के रूप में देखिए रन आता है यहां पर अभी भी देखिए थोड़ा दूर मैच है। पच्चीस की अभी भी जरूरत है। 3 गेंद देखिए 25 का जरूरत है।
और कहीं ना कहीं मुकाबला इस बार भी दूर है। व्हाइट कैचा बदेगे स्टार से रन आता हुआ। 3 गेंद की यहाँ पर 24 का जरूरत है। राज देखिए गेंदबाजी में गिरते हुए। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर बैलेंस टीम अक्षय माली देखिए बात करेंगे। इंजोरी के कारण से लंबा डॉक्टर ने यहाँ पर समय दिया है, लेकिन उसके बावजूद देखिए टीम इतना अच्छा बैलेंस बनाए हैं। केतन उल्लेकर देखिए कोशिश जारी है, लेकिन वो ढूंढ रहे होंगे कि एकाग नो बॉल आ जाए भाई, उस पर एक बड़ा हिट आ जाए। क्या एकाग देखिए थर्ड में लगाएगा, इसलिए अगर गलती से यहाँ पर वाइड होता है या विकेट कीपर से मिस होता है, चौका ना जाए। 2 गेंद पे देखिए 18 की जरूरत है। 2 चेंडू 18 धावाची गरज आहे। मॅच अजून लांब जाईल। 1 चेंडू 18 धावाची गरज आहे। जो अभिषेक माली की गेंदबाजी थी ना पहला ओवर, देखिए ओवर में रन आता था ना 12-13 रन भी जैसे उम्मीद जाग सकता था, लेकिन साजिश माली की जो शुरुआत है, कोई विकेट नहीं पाई, यहाँ पर निराश किया। और डीसीसी मुरबे टीम है, और दिक्कत पहले रही देखेंगे टीम पूरी टीम आज पहुंच नहीं पाया, और जिसके कारण देखिए अच्छा टीम है, चैंपियन टीम है भाई। क्योंकि डीसीसी मुरबे की टीम कहा जाए तो बहुत सारे टूर्नामेंट में देखिए, टूर्नामेंट के आखिरी एमआरडीसी तलोजा से लेकर पनवेल से लेकर चला अंश 11 खेळणे संघाचे कर्णधार और पूर्ण संघ साजेश कुठे जायचा नाही। लगेच सेकंड राऊंडचा मॅच होईल। या मॅचच्या नंतर चला पालेश्वरी पालेबुद्रुक संघाचे कर्णधार, चला तुमचा डिसिजन काय आहे, लगेच ग्राउंडवर उतरा। और आधार आणि घोट संघाचे कर्णधार, जरा तुमचा बॅटिंग आहे तो तुम पण बॅटर पाठवा लगेच। चलिए देखिए प्रमुख पाहुणे देखिए अतिथी मान्यवर से सर्व मान्यवरचे हार्दिक स्वागत है। चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाउट से साजिश माली, अतिशय सुंदर फलंदाजी, 40 धावाच्या इनिंग्स से